असं करायचं, डायरेक्ट तुमचं सामान पटरीवर. ते एका आर्मीवाल्याने मला विचारलं, ओ नमस्ते, आणि गायला लागला जादू, ओम ओम ओम. आयला मी बोललो सॉर्ट. तो मित्रांनो, फायनली लास्ट ब्लॉग ऑफ अलमाटी और कुणाल भाई के साथ. आता आपण आहोत अलमाटी 2च्या रेल्वे स्टेशनला आणि या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे कझाकिस्तानची रेलवेज. एक्चुअली कुणाल भाई अपना डायरेक्ट ट्रेन का प्लान था, बट वो टिकट सोल्ड आउट हो गए. सोल्ड आउट हो गया था. इथून एक्चुअली डायरेक्ट इधर से ताशकंद ट्रेन जाती है. अब हाँ, ताशकंद जाती है. इनका थोड़ा रेलवे का सिस्टम बहुत बेकार है. क्या खबर, कभी दिखाती कभी नहीं दिखाती. आपण ने एक्सपीरियंस किया होगा. ती मध्ये मध्ये अवेलेबल होत होती, मध्ये मध्ये जात होती. पण जिसको करना है तो पहले ही कर लेना. पहले ही कर लो, लग रहा है एक हफ्ते पहले. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ट्रेन, जैसा हम लोग कोलकाता में हम लोग को एक्सपीरियंस करने का था, ट्रेन का नहीं मिला. फिर वियतनाम में भी करना था, नहीं मिला, जस्ट बिकॉज प्रायरली तिकीट. क्योंकि आप इधर ना तात्काळवालं विषय नाही चालत, आपल्या इंडियामध्ये तात्काळवालं चालतं. त्यामुळे इथे तिकीट्स जसे बुक करणार तसे होऊन जातात. तर त्यामुळे आपल्याला आता या ट्रिपमध्ये आपण काल बुक केली इथे येऊन. ये अभी कुणाल भाई के साथ अपनी लास्ट वीडियो. अभी क्या मालूम कभी अपन मिलेंगे. हम लोग रशिया का प्लान कर रहे हैं, बट अभी जरूर करेंगे. मैं तो करूंगा. कुणाल भाई को मैं बोलूँगा 3 महीने पहले बताना, ताकि अपन पूरा सीन सॉर्ट करें. पूरा अच्छे से करेंगे, जाएंगे और बहुत बढ़िया से एक्सप्लोर करेंगे सारी सिटीज. और कुणाल लास्ट बाय बाय, मिलते हैं वापस. अभी ट्रेन लिटरली वो रुका है ट्रेन में. हाँ 7:50 का है. फिर अभी हम लोग बाय बाय सी ऑफ जो भी करेंगे. चला. बाय. और ये पूरे वीडियो मध्ये आपल्याला तुम्हाला बघायला भेटणार आहे कझाकिस्तानची रेल्वे का एक्सपीरियंस. आपने तो किया ही है. मैंने तो किया. आप अपने कैमरे के थ्रू लोगों को बताना. बरोबर. आप ट्रॅव्हल करें भाई के कैमरे. चलो. ऑलराईट. तर मित्रांनो, आपली ट्रेन इथे लागली आहे. तुम्ही पाहू शकता 7:50ची आहे ही वाली. प्लॅटफॉर्म नंबर 2 वर येणार आहे. तर चला जाऊया आणि भेटूया. तुम्हाला दाखवतो इकडचं स्टेशन वगैरे कसं काय आहे. ॲक्च्युली रात्र आहे, बट बघू. ऑलराईट. तर मित्रांनो, आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहे. आता रात्री काळो काय म्हणून मी काय जास्त दाखवत नाही. मला साईड अपर सीट भेटली आहे. आता आम्ही मे बी सकाळी 9:40ला पोचणार शिमकंडला. पण आता बघू कसं काय एक्सपिरियन्स आहे. कॉफी पिऊन झाले. इकडचे खूप लोक खूप हेल्पफुल आहेत. आता मी जास्त व्लॉग नाही करत, कारण की कसं काय विचित्र वाटेल म्हणून. तर मी तुम्हाला सकाळीच भेटतो आणि ट्रेन वगैरे सकाळीच दाखवतो, कारण की ते लाईट नसल्यामुळे अख्खं काळोख आहे. आपल्या इंडियन रेल्वेसारखं नाही की लाईट असते अँड ऑल एव्हरीथिंग. तर तेच जे पण असणार मी तुम्हाला उद्या चांगले व्ह्यूज वगैरे दाखवेन. बट आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. लोकांनी मला सीटपर्यंत वगैरे भेटवलं वगैरे खूप चांगले आहेत. तर खूप चांगलं आहे, म्हणजे मस्ती करतात. TC पण आहे, तो पण चांगला आहे. राहुल बोलतात मला. खूप लोक इकडचे चांगले आहेत. तर जे पण एक्सपिरियन्स असणार मी आता तुम्हाला सकाळी दाखवतो, रात्री काही दाखवतो. चला. सो ऑलराईट. तर आता झोपायचा टाईम झाला आहे. ते असं मला हे भेटतं आपल्या इंडियन रेल्वेसारखं. याच्यामध्ये एक टॉवेल आहे आणि माझे अप्पर असल्यामुळे इथे सगळं लगेच जातं. आणि इकडे आपण बिछवूया आणि तुम्हाला अपडेट देतो मी. चला. मित्रांनो, सुप्रभात. सकाळचे ऑलमोस्ट 8 वाजलेत आणि आता तुम्ही पाहू शकता असा काय नजारा आहे आपल्या ट्रेनचा. आणि बाहेरचा नजारा खूप चांगले. माझी वर इथे सीट होती, मस्त झोप लागली. आणि इकडचा कसा विषय आहे तुम्हाला सांगतो. मी हळू ब्लॉग करायला लागते, कारण की इकडे सगळं शांतता आहे म्हणून. आणि ऑलमोस्ट काय लोक झोपलेत. आणि इथे विंडोच्या बाहेर ऑलमोस्ट स्नो दिसते, तुम्ही पाहू शकता. मस्त नजारा आहे आणि तुम्ही पाहू शकतात. आणि सांगायला गेलं ही जी ट्रेन आहे आपल्या 2AC सारखी आहे. म्हणजे इकडे एक माणूस झोपतो, इकडे एक, आणि इकडे खाली 2 बसू शकतात. इकडे एक बसायचं, इथे एक झोपायचं. ऑलराईट. तर मित्रांनो, आपल्या ट्रेनमध्ये कधी कुत्रे येत नाही, बट यांच्या ट्रेनमध्ये कुत्रे येतात. ते पण पोलिसांचे कुत्रे असतात. तुम्हाला दाखवतो. आता येईल, मागून येतोय. मगाशी पण येऊन गेला, मे बी चेक करण्यासाठी. बघा कुत्रा. कुत्रा गेला तिथून, तो बघा, तुम्ही पाहू शकतात. 8:30 वाजलेत. काकू उठलेत आपल्या सीटच्या खालच्या. टाईम विचारला मला. 8:30 वाजलेत. अजून 1 तास आहे आपल्याला. बघू कसं काय होतंय. मस्त आहेत. आता ॲक्च्युली इकडचं एक चांगलं ही सीट अशी वर येते आणि हे बघा, हे असं असतं. एक टेबल होतो, जे आपल्या इंडियन एअरवेजमध्ये असं होत नाही. आपल्या सीटला पाडायला लागते. आपल्या काकू उठल्या आणि उठल्या मला हे समोसा चॉकलेट ऑफर करत होत्या. मी नाही बोललो, कारण की
ठीक आहे, ऑफर केलं हीच मोठी गोष्ट आहे. आता ते उठले आणि टेबल लावला, तर मला बोलत होते खा काहीतरी, पण मी बोललो चला ठीक आहे. स्पसिबा बोललो, बस विचारलं तेवढीच चांगली गोष्ट. तुम्ही पाहू शकता तिथे हे असं असतं, इथे गरम पाणी भेटतं तुम्हाला, आणि गरम पाणी पाहिजे असेल तर इकडून घ्यायचं. ह्यांच्या अटेंडंटची केबिन इकडे असते अशी तुम्ही पाहू शकतात. आणि हे असं आहे, गरम पाणी तुम्हाला पाहिजे असेल इथे तुम्हाला भेटतं 24 तास. आणि इथे तुम्हाला साधं पियायचं पाणी पाहिजे असेल तर इकडे भेटतं. हे काय लिहिलं आपल्याला माहिती नाही. आणि इथे यांचा अटेंडंट बसतो, असं काय आहे. आणि यांचा वॉशरूमही दाखवतो मी तुम्हाला. मला यांचा वॉशरूम दाखवतो. यांचा वॉशरूम बघा, इथे लॉक नाही. काल रात्री माझं असंच झालं, मला वाटलं मी लॉक केलं आणि कोणीतरी दरवाजा खोलला. त्यांच्या वॉशरूममध्ये असं काय आहे पाहू शकता. एकदम छोटा आहे आपल्या इंडियन रेल्वेजपेक्षा. आणि इथे तुमचं काम झाल्यावर फ्लश बिश काही नाही, फक्त हे असं करायचं, डायरेक्ट तुमचं सामान पटरीवर बघा. इकडे अशी सिस्टम आहे. आणि इथे तुम्हाला हे भेटणार सोप तर संपलंय, काहीच नाही, पाणी आहे. आणि इथे कसं हे कापून ठेवलंय इंडियनसाठी, कारण की इथे खूप वांदे होतात. आणि मी इथे असा दिसतोय, वॉशरूम असं. आणि हा नजारा बघा, काय आहे नाही, टिश्यू पण नाहीये. तर असं काय आहे तुम्ही पाहू शकतात. इथे तुम्हाला चार्जर लावायला लाईट इकडे बंद आहे. हे काही गोष्टी आहेत. ओ ह्याच्यामध्ये पण काहीतरी आहे. तर हा होता वॉशरूम. आता बाहेर जाऊया. सो ऑल राईट मित्रांनो, पोचलोय आपण शिमकेंट रेल्वे स्टेशनला. आता बघू कसं काय एक्सपिरियन्स आहे. ही आपली ट्रेन होती, सोवियत टाईमची, तुम्ही पाहू शकतात. मस्त अशी ट्रेन होती, तुम्ही पाहिलंच असेल आतून कशी होती बघ वगैरे. आता आपण एक काम करूया, हा व्लॉग जो आहे इथे सेंड करूया. जो ट्रेनचा व्लॉग होता कझाकिस्तानची रेल्वेज. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही इकडची रेल्वे म्हणजे पाहू शकतात. मेट्रो म्हणजे आपलं कसं असतं, प्लॅटफॉर्म असतं, बट इकडचं प्लॅटफॉर्म बघा कसं आहे. हे जेव्हा ट्रेन सुटते म्हणजे लेवल, आपला जो प्लॅटफॉर्म असतो ते ह्याच्या लेवलला असतो आपला जो प्लॅटफॉर्म, बट यांचा प्लॅटफॉर्म ह्याच्या खाली आहे. आणि हे जे असतं, हे जे तुम्हाला पायरी दिसते त्याच्याने आपल्याला चढायचं असतं. आणि जेव्हा ट्रेन सुटायचा टाईम होतो तेव्हा ही पायरी वर येते. आणि अशी आपली ही जर्नी होती अलमाटी टू शिमकेंटची, एक कझाकिस्तानच्या सोवियत टाईमच्या ट्रेनची. ही ट्रेन खूप जुनी होती जशी तुम्ही पाहिली असते. आणि आपल्या इथे बायोडिग्रेडेबल्स आलेत, बट ह्यांच्या इथे नाही आहे. जे पण काय तुम्ही करतात पटरीवर होतं. बॉर्डर और ताशकेंत डायरेक्ट बॉर्डर. हाउ मच स्कोल का ताशकेंत और बॉर्डर ताशकेंत नो 3000 टेंगे बोलतोय ताशकेंट बॉर्डरचे. आता बघू कसं काय आहे. ताशकेंटच्या बॉर्डरचे इथे 2000 मला कुणाल भाई बोलले, 2000पेक्षा जास्त देऊ नको. तर मला 3000 बोललाय. बार्गेन तर करायला लागेल, मी काही बार्गेनच केलं नाही. एकदा मी तिला विचारतो काय किती बोलतोय. टू नो 2000 3 ओके, नॉन लेस. 3000 बोलतोय. बघू. ऑलराईट. तर मित्रांनो, आता आपण बॉर्डर एरियाला आलोय आणि इकडे सगळे 3000 टेंगे घेतले. आता काय बोलणार, जास्त बार्गेन पण नाही करत बसलो मी. फॉर्मॅलिटीज आहे ते करूया आणि मी तुम्हाला अपडेट देतो कसं काय आहे अँड ऑल एव्हरीथिंग. तरी हाय बॉर्डर क्रॉसिंग करतोय आता आपण. कझाकिस्तान एक्झिट मारतोय आणि ही बघा. चला बघू कसं काय होतं, मी तुम्हाला आतमध्येच अपडेट देतो. तर इथे पासपोर्टचा पहिला चेक झाला. आर्मीवाला होता, माझा पासपोर्ट घेतला. नमस्ते बोलला. दिल्ली. मला दिल्ली नाही, मुंबई. म्हणजे एकटा आहे, थोडी भीती पण वाटते, बट काय नाही. हाच एक एक्सपिरियन्स आहे, एक चॅलेंज आहे. आणि जे पण आहे मी फोनमधून ब्लॉक करतोय, गोप्रो आता नाही काढत. बघू जे पण असणार आता आपण पुढे तुम्हाला अपडेट देईनच. हा वाजलेत 11:30 झालेत. ताशकेंत तिथून 30 किलोमीटर आहे. 2 वाजताची ट्रेन जर डायरेक्ट समरकंदची भेटली तर चांगलंच आहे. पण बघू
आता काही टायमाने आपलं संपर्क तुटणार आहे, म्हणजे आय मीन माझं कझाकिस्तानचं सिम नाही चालणार, काय नाही चालणार. बघा मित्रांनो, आपली कझाकिस्तानची एक्झिट झाली आहे. म्हणजे फुल फनी होती. तुम्हाला सांगतो काय झालं. पहिल्यांदा मी कझाकिस्तानच्या त्या पासपोर्टच्या इमिग्रेशनच्या इथे आलो. मला आधी बोलता पाकिस्तान, म्हणलं अरे भाई कुठल्या अँगलने पाकिस्तानचा पासपोर्ट वाटतंय, म्हणलं इंडिया, म्हणता इंडिया नमस्ते, चालू झालं. मग नंतर 2 इमिग्रेशन ऑफिसर्स अजून आले, काहीतरी बोलत होते. मग नंतर आपल्याला स्टॅम्प भेटला, लगेच झालं, काही इश्यू नाही झाला. मग नंतर जे चेकपॉईंट येतात, पहिल्या चेकपॉईंटमध्ये एका आर्मीवाल्याने मला विचारलं, ओ नमस्ते, आणि गायला लागला जादू, ओम ओम ओम. आयला मी बोललो, मग मी पण आता काय बोलणार. मग मी त्याला असं ऋतिक रोशनचे 6 बोटं दाखवली, अशी ते ॲक्शन आहे ती. मग नंतर तो हसायला लागला. मग नंतर जिमी चालू झालं त्याचं, म्हणजे मिथुन चक्रवर्ती. कारण की कसं आहे, उझबेकिस्तान कझाकिस्तानमध्ये मिथुन चक्रवर्तीचा खूप इन्फ्लुएन्स आहे, एकदा आलेला इकडे, तर त्यामुळे. आणि पहिला जो कस्टम ऑफिसर मला भेटला तिकडे पण जिमी चालू झालं त्यांचं. म्हणजे इंडियन बघितल्यावर ते जिमी चालूच करतात. मिथुन चक्रवर्तीमुळे भाई आपलं इथे हाय चालते भाई जरा. ठीक आहे, मग आता आपण जाऊया आता उझबेकिस्तानमध्ये. एक्झिट तर एकाचा लागलाय कझाकिस्तानचा. आता उझबेकिस्तानची कशी एक्सपिरियन्स असते ते तुम्हाला दाखवतो. आणि ही सगळी पहिल्यांदा मराठी व्लॉगमध्ये होते. चला बघूया एक्सपिरियन्स कसं काय आहे ते. आम्ही इथे चाललो उझबेकिस्तानमध्ये. हे बाजूच्या इथे तुम्ही पाहू शकतात, रेलिंगच्या इथून चाललेत कझाकिस्तानमध्ये. चला बघूया. आपला उझबेकिस्तानचा एंट्री स्टॅम्प लागला आहे, पर्पलवाला जो होता. काय नाही, स्मूथ होतं, मजा आली. कस्टम्स पण काय नाही, एकदम चिल्ड होतं. आता फायनली 7th कंट्री आणि आपण आलो उझबेकिस्तानमध्ये. आणि मजा येते, म्हणजे 7th कंट्री आपली लाईफची. आणि मस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे इकडची लोक खूप हेल्पफुल आहेत, काही असे जास्त काही विचारत नाही. विजा विचारला, 4-5 वेळा माझी पेजेस बघितले पासपोर्टचे. आणि मग शेवटी जेव्हा तो टाईमचा ठप करून आवाज येतो ना, तो एक नेक्स्ट लेवल सॅटिस्फॅक्शन वाटतं. आता चला फायनली आपण उझबेकिस्तानच्या जमिनीमध्ये उझबेकिस्तानमध्ये आलो आहे. आणि इथे जी झुंबड होती, सगळे टॅक्सीसाठी करत होते. पण इथून टॅक्सी नका घेऊ, तुम्ही येत असतील तर. नो येत बसने जावं आहे. बघा तुम्ही बाहेर आलेत ना बॉर्डरच्या, तर इकडे तुम्हाला बस भेटणार. ही बसेस भरपूर आहेत, जातात, 20 रुपये घेतात. हे लोक तुम्हाला लुटणार. आपण सगळं रिसर्च करून आलो आहे. आता फक्त मला इथे जेन्युइन एक जागा बघून करन्सी एक्सचेंज करायची आहे. कारण की आता मला माहीत नाही एक्झॅक्ट रेट काय भेटेल, पण बघू. कारण की सीन कसं आहे, आता इथे नेट नाही चालत आपलं कझाकिस्तानचं. जे पण असेल मी तुम्हाला अपडेट देतो. चला सगळे व्हिडिओ ब्लॉग त्या आल्या फोटो घेतात सगळे. ओके छायला माकड बनवलाय मला, सगळे फोटो घेतात. सेलिब्रिटी फिलिंग. थँक्यू बॉर्डरवर मी थोडी 10,000 टेंगे एक्सचेंज केले. अशी काही करन्सी आहे, खूप कन्फ्युजिंग आहे, लाखभरची कन्फ्युजिंग आहे. अपने फोन में उझबेकिस्तान सिम कार्ड डाल रहे हैं. येस, बॉर्डरवरूनच करून घेतोय. कारण की मला तो टेंगेचा रेट खूप चांगला नाही भेटला. बट आता कसं आपल्याला पुढे ट्रॅव्हल करायचं आहे, त्यामुळे थोडेसे टेंगे मी एक्सचेंज करून घेतले. इथे एकटा असल्यामुळे खूप माइंड हे होतं, कळत नाही की काय करायचं. त्यामुळे थोडं मग वाईज डिसिजन घ्यायला लागतात थोडे. बाकी काही नाही. आता सिम कार्ड एकदा भेटला तर मग टेन्शन नाही. आपण त्यांना सांगू शकतो मला एवढा रेट भेटतो, एवढा द्या. आपको उस शहर का नाम चाहिए जहां आपको अपना पासपोर्ट मिला है. सो ऑलराईट, तर आता थांबले आहोत. इकडे कसं आहे बघा, गॅस अशी भरली जाते याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकतात. आणि याच्यामध्ये आपल्या इथे कसं असतं, CNG जेव्हा भरतो तर माणसं जी असतात
ड्रायव्हर आतमध्ये बसू शकतो किंवा आपल्या इथे चालतं, बट इथे स्ट्रिक्टली आहे. तुम्ही पाहू शकता सगळे पॅसेंजर त्या तिकडून येतात आणि बाहेर थांबायचं गॅस भरताना. आणि टॉकिंग अबाउट द क्लायमेट, इथे क्लायमेट तर खूप बेकार आहे. म्हणजे थंडी तर गायबच झाली आहे. म्हणजे आपण होतो थंडीमध्ये पकडून चाला -डिग्रीमध्ये होतो. इथे आत्ता बघितलं तर 11 डिग्री आहे. तर थंडी हा जॅकेट आता काही टायमानंतर उपयोगी नाही होणार आहे. मला हे काढायला लागणार आहे कारण की गरमी खूप होते गाडीमध्ये बसल्यावर. आणि इथे काइंड ऑफ थोडा पोल्युशन पण आहे कारण की चेहराविरा म्हणजे धूळ खूप आहे उडते बघितली. चांगलं आहे. आणि म्हणायला गेलं तर म्हणजे तेवढं फरक तर पडेलच. आणि समरकंडमध्ये आणि ताशकंडमध्ये थोडं 10-12 डिग्रीच असतं लोएस्ट, आणि हायेस्ट जाणार 20 डिग्रीपर्यंत. दुशांबेमध्ये थंडी आहे तर तेव्हाच आता बघायला लागेल कारण की खूप टायमापासून मी जायला हाच जॅकेट आल्यापासून हाच घातला आहे. आतलं फक्त चेंज करतो आहे. कोणाला माहिती नसेल आता बोलते साला हाच जॅकेट घालून तू फिरतोयस. आणि इथे बसूया आणि बघूया.